साईबाबा मित्रमंडळ व साई सेवा बौद्धिशी संस्थेचे अध्यक्ष विशाल गवडी यांच्या वतीने धुळे ते शिर्डी पदयात्रेस प्रारंभ। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता धुळे शहरातील नकाने रोड लगत असलेल्या साईबाबा नगर साईबाबा मंदिर या ठिकाणाहून दरवर्षी सालाबादाप्रमाणे धुळे ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन साई सेवा बौद्धिशी संस्थेचे अध्यक्ष साईबाबा मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल गवडी हे पदयात्रेचे आयोजन करीत असतात। सदरचे हे 10वे वर्ष असून धुळे ते शिर्डी या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी होत असतात। प्रामुख्याने या ठिकाणी नववर्षाचे स्वागत या ठिकाणी श्री साईबाबांचे दर्शन घेऊन या ठिकाणी नववर्षाची सुरुवात सर्व भाविक या ठिकाणी करत असतात। तर या आजच्या धुळे ते शिर्डी पदयात्रेत प्रामुख्याने साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून म्हणजेच शिर्डीतून साईबाबा भूमिका माऊली महाराज बत्ताशे व साई भजन सम्राट नानावीर यांची साई पालखी ग्रुप पालखी आकर्षण म्हणून या ठिकाणी होतं। तर अनेकांनी या ठिकाणी श्री साईंचे दर्शन घेऊन महाआरती करून ढोल ताशांच्या गजरात या पदयात्रेस प्रारंभ करण्यात आला। तर यावेळेस अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। तर या कार्यक्रमासाठी साईबाबा मित्रमंडळ व साई सेवा बौद्धिशी संस्थेचे अध्यक्ष विशाल गवडी व सर्व पदाधिकारी या पदयात्रेसाठी अथक परिश्रम घेत असून शेकडोंच्या संख्येने भाविक या पदयात्रेत सहभागी झाले। विशाल गवडी व साईबाबा मित्रमंडळ साई सेवा बौद्धिशी संस्था सर्व मित्र परिवार आम्ही साईबाबा मित्रमंडळ परिवार आज धुळे ते शिर्डी पदयात्रा काढतो। 27 डिसेंबर आमचं दरवर्षाप्रमाणे पदयात्रेचं आयोजन आहे। आम्ही 31 डिसेंबरला बाबांच्या दरबारात जातो। तिथं आम्हाला काही
सर्वप्रथम ओम साईराम. श्री साई सेवा बहुउद्देशीय संस्था व साई सेवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विशाल भाऊ गवळी व या ग्रुपचा मी मार्गदर्शक म्हणून बापूदादा चौधरी. नवीन वर्षाचा आम्ही दरवर्षी सालाबादाप्रमाणे धुळे ते शिर्डी ही पदयात्रा काढत असतो. त्यानिमित्ताने 31 डिसेंबरला सर्व लोक एन्जॉय करतात, पण आम्ही सर्व मित्रपरिवार हे सर्व शिर्डीला जाऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. येणारं वर्ष शुभ जाओ, सर्वांना मंगलमय जाओ एवढीच आमची सद्गुरू चरणी प्रार्थना असते. ही सर्व साई सेवा ग्रुपच्या वतीनं मी सर्व आलेल्या मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो.